उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई-ऑफिस प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली आहे। 2024-25 च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले। मुंबई येथे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-ऑफिस प्रणालीला राज्यातील दुसरा क्रमांकाचा पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा पुरस्कार स्वीकारला। नवीन तंत्रज्ञानामुळे प्रशासनाच्या कामात नवनवीन बदल करणे आवश्यक ठरते। वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सन 2023-24 मध्ये यशस्वीरित्या राबविली। यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता आली। या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान 2023-24 स्पर्धेत वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी व आताचे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्यकर्तृत्वाला द्वितीय पारितोषिक मिळाले। विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्याच्या तालुका स्तरावर देखील त्यांनी ई-ऑफिस प्रणाली सुरू केली होती, त्यामुळे फायलींचा पसारा कमी करण्यात मदत झाली। नांदेडमध्येही त्यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे। संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात ई-ऑफिस प्रणाली राबविण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना 6 लाख रुपयांचे द्वितीय राज्यस्तरीय पारितोषिक वितरित करण्यात आले आहे। महसुली विभागातील बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकीकरणामुळे प्रशासनाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणे आवश्यक असते। त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान व स्पर्धा आयोजित केली जाते। या अभियानात वर्धा जिल्ह्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला। हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तत्कालीन जिल्हाधिकारी श्री कर्डिले यांनी स्वीकारला। न्यूज ब्युरो, उलट तपासणी न्यूज, वर्धा।